नमस्कार. अमृतानुभव कौमुदी भाग 20वा आणि शेवटचा. 19व्या भागात आपण शेवटी पाहिले की ज्ञानी भक्ताची आत अखंड अशी निर्गुण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि बाहेर सगुण साकार निरुपाधिक त्रिगुणातीत अशा नामरूपात्मक सगुण श्रीहरीच्या ठिकाणी बुद्धिवृत्ती स्थिर असते आणि अशी ही बुद्धिवृत्ती स्थिर झाली की आतल्याप्रमाणेच बाहेरच्यावर आत्मवत प्रेम वाटू लागते. यालाच पराभक्ती म्हणतात. मग ती सहजच होत राहते. केली तरी होते, न केली तरी होते, अशी ही अद्भुत अनिर्वाच्य अवस्था आहे. चेंडू आपणच आपला सुटतो व आपणच आपला उधळत राहतो त्याप्रमाणे या ज्ञानी भक्ताची ही लीलामय वागणूक अशा प्रकारची असते. अशा प्रकारे ज्ञानी भक्तीचा व्यवहार हा त्याची अद्वैत स्थिती न बिघडता होत राहतो. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या अपरोक्षपणाचे ज्ञान उपजतच आहे. म्हणजे आपण आहो हे जे ज्ञान आहे त्याला कुठल्याही पुराव्याची कशाची गरज नाही. कारण ते अपरोक्ष आहे, उपजतच आहे. त्याला कुणीच कधीही नकार देऊ शकत नाही व याचे त्याला स्वाभाविक प्रेम असते. कारण आपण नसावे असे त्याला कधीही वाटू शकत नाही किंवा कोणालाच वाटू शकत नाही. हे असे आपले असणे पण सदैव असावे असे वाटण्यातच असणेपणाविषयी स्वाभाविक आणि सहज प्रेमाचे अस्तित्व स्वयंसिद्ध असते. यालाच सच्चिदानंद पदातील आनंदपद असे म्हणतात. वेदांतात यालाच शुद्ध मी किंवा प्रत्येगात्मा असेही म्हणतात. हाच प्रत्येगात्मा आत निर्गुण बोधाने आणि बाहेर गूढ अशा सगुण श्रीहरीच्या रूपाने अनुभवला जातो. यालाच भक्ती किंवा प्रेम किंवा पराभक्ती असेही म्हणतात. या परमप्रेमात जीव ब्रह्माची स्वाभाविक व सहज असणाऱ्या ऐक्याची जाणीव सुद्धा या परमप्रेमामुळे जाणवत नाही किंवा होत नाही. प्रत्येकाचे आपल्या असण्यापणावर स्वाभाविक आणि सहज प्रेम असतेच असते. तेच प्रेम आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामुळे बाहेर पसरलेल्या निरुपाधिक नामरूपात्मक जीव जगतावर अथवा गूढ म्हटलेल्या अशा सगुण श्रीवर करता येते व या परमप्रेमात मी ब्रह्म किंवा सर्व ब्रह्म यापैकी कोणत्याच जाणीवेचा प्रत्यय राहत नाही. यालाच सहज स्थिती असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात. तात्पर्य अशा प्रकारचे आपलेच आपल्यावर जे प्रेम असते, अशा प्रकारे आपलेच आपल्यावर जे प्रेम असते तेच प्रेम जेव्हा दुसऱ्या वस्तूविषयी पण वाटू लागते, तेच प्रेम जेव्हा दुसऱ्या वस्तूविषयी वाटू लागते तेव्हाच त्याला परमप्रेम असे म्हणतात. आणि त्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा पूर्णपणे मावळली जाते. म्हणजे आत व बाहेर दोन्ही ठिकाणी सहज आणि मूळची अशी आत्मवत स्थिती राहते. यालाच दृष्ट परमानंद असे म्हणतात. यालाच श्री गुलाबराव महाराज दृष्ट परमानंद असे म्हणतात. अर्थात या दृष्ट परमानंदात ज्ञानवृत्तीचे मूळचे सहज असणारे ऐक्यच अनुभवल्या जाते, पण प्रेमामुळे त्याची जाणीव होत नाही. यामुळे या स्थितीला सहज स्थिती असेही आपण म्हणू शकतो. पण लक्षात हे येते की आपणाविषयी जे आपले सहज स्वाभाविक प्रेम असते तेच बाहेर पण अहम आपल्या मम या दोन जाणीवेत विभागले जाते. म्हणजे आपणाविषयी जे आपले आतल्या बाजूला समजा सहज स्वाभाविक प्रेम असते तेच बाहेर पण अहम आणि मम
या दोन जाणीवेत विभागल्या जाते. त्यामुळे होते काय? अहंतामुळे आपण भोगता होतो आणि ममतेमुळे आपण मोहग्रस्त होतो. पण जेव्हा एकाच चिन्मात्राचा साक्षात्कार होतो तेव्हा हे लक्षात येते की अहम अहम म्हणून जे स्फुरण होते आहे ते अहम अशा स्वरूपात काही वेगळे स्वतंत्र व्यक्तिगत असे नसून ते पण एक मूळ चैतन्यच असून ते चैतन्य चैतन्य म्हणून स्फुरत आहे हे कळते आणि मम म्हणून जे नामरूपात्मक दृश्य स्वरूप आपण अनुभवतो म्हणजे रूपगंध स्पर्श रस श्रवण याद्वारे अनुभवलेल्या सुखावर आसक्त होतो, मोहित होतो. त्यात सुद्धा वस्तुदा तेच एक चैतन्य शक्तिरूपाने स्फुरत आहे हे कळते. म्हणजेच अहम आणि मम या दोन्ही वृत्तीत एकच चैतन्य रूप आत्मवस्तूचा प्रत्यय येतो. असे अहम व मम स्थितीचे आत्मवत प्रेम झाले की अहम अंशात असे अहम व मम स्थितीचे आत्मवत प्रेम झाले की अहम व अंशात ज्ञानाचा जास्त प्रभाव व मम अंशात प्रेमाचा जास्त प्रभाव हा अनुभवला जातो आणि यालाच भक्ती असे म्हणतात. थोडक्यात अहम अंशाच्या आधिक्यात मम हा प्रेमांश मिळून जातो व मम अंशाच्या आधिक्यात अहम हा अंश लीन होतो. अशी ही ज्ञान अज्ञान रहित अखंड नित्य ज्ञान दृष्टीरूप चैतन्य दृष्टी आले की तिलाच जीवनमुक्त दशा असे म्हणतात. या स्थितीत द्रष्टा दृश्य याचे दोन पण नसते. केवळ एक आत्मवत द्रष्टा दृश्य मिटवणारे निरुपाधिक अशा प्रकारचे स्फुरण असते व आपणच आपण होऊन राहणे अशा प्रकारचे ते आहे. जितके काही दोनपणाने असते ते वस्तुतः आपले एकपणच अनुभवण्याकरता दोन झालेले आहेत. जसे शब्द व कान, रस व जिव्हा, कमळ व सूर्य, चकोर व चंद्र, फुले व भ्रमर, तरुणी व नर इतके जेवढे आहेत ही सर्व जशी स्वप्रेमाने स्वभोगार्थास नटली आहेत आणि इतके करूनही त्यांची मूळची अखंडता कधीही भंग होत नाही. याला कारण असे की प्रेमाच्या व्यवहारात द्वैत भासले तरी ते द्वैत केवळ भास मात्र आहे. म्हणजे अशा प्रकारच्या द्वैतात एक अफूट अखंड असे अद्वैत रूपच नांदत असते व या अफूट अद्वैतात इंद्रिय वृत्तीच्या व त्याच्या संबंधित विषयाचा संबंध येताच तेथे इंद्रियांच्या संबंधित विषय न दिसता तेथे केवळ आत्मस्वरूप दिसू लागते. आपणच आपण आहोत असा इथे प्रत्यय येतो. जसे नाग, मुदी, कंकण, हार इत्यादी सोन्याचे अलंकार धरावयास गेलो तर एका सोन्याशिवाय दुसरे हाती काहीच लागत नाही. तरंग वेचण्यासाठी आपण गेलो तर हाताला पाण्या वाचून दुसरे काहीही लागत नाही. असा सर्वत्र समाहित अथवा व्युत्थानदशेत अफूट अद्वैतानुभव आला की एकदेशी समाधीला नुसते डोळे मिटून तासनतास बसण्याला काही अर्थ राहत नाही. समाहित व व्युत्थान दशेत अफूट अद्वैतानुभव आला की एकदेशी समाधीला नुसते डोळे मिटून तासनतास बसण्याला काही अर्थ राहत नाही. पण ही अवस्था तशी नसून जणू नित्य समाधीची ही अवस्था आहे. यात सतत सगुण श्रीहरीचे प्रेमानुसंधान सहज आणि उपजत असे चालते. ते करावे लागत नाही. याला वाटले तर तुम्ही मोक्ष म्हणा. या अत्यंत अद्वैत स्थितीत डोंगरात कोरलेल्या देव देऊळ परिवाराप्रमाणे स्थिती राहून मुद्दाम जप तप समाधी भक्ती पूजा अशी काही करावी लागत नाही. सारांश ज्ञाननिष्ठा पूर्ण झाली की सर्वत्र एकाच अफूट अद्वैत चैतन्याचा म्हणजे ब्रह्माचा अनुभव येतो
व त्यावेळी आत व बाहेर कर्मशः निर्गुणाचा आणि सगुण श्रीहरीचा घनदाट प्रत्यय येऊन त्यावर आत्मवत प्रेम राहते. इथे योग व ज्ञान दोन्ही विश्राम पावतात. त्यामुळे ज्ञानातील ज्ञानाची जाणीव आणि योगातील क्रियांची हाव ही दोन्ही राहत नाही. तात्पर्य जीवनमुक्ती हीच विदेह मुक्ती ठरते. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञाननिष्ठा पूर्ण झाली की दृश्याचा भास संपून सर्व आत बाहेर आत्मवत प्रेम होते. म्हणूनच जीवनमुक्ती व विदेहमुक्ती पण ह्या एकच ठरतात. या ग्रंथाच्या शेवटी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हे गुरुनाथा, हे श्री निवृत्तनाथा, तुम्ही हा अद्भुत दृष्ट परमानंद माझ्या हाती दिला. हीच तुमची गुरुकृपा, हाच दृढ अपरोक्षानुभव. पण हा अनुभव निवांतपणे भोगायचे सोडून जसे भगवान शंकराने सूर्याच्या हाती जणू तेजाचा धुंदरा दिला, पण तो त्याने आपल्या जवळ न ठेवता त्यांनी सर्व जग प्रकाशित केले, तसा हा अनुभव मी लोकात जाऊन वाटून टाकतो. कारण चंद्राच्या जवळचे अमृत काय फक्त चंद्राच्याच उपयोगाचे असते? समुद्राने मेघाला पाणी दिले ते काय त्याला स्वतःच्या जवळ ठेवायला दिले काय? वसंत ऋतू काय केवळ झाडा झुडपा करताच आहे? जशा प्रकारे मी हा ग्रंथ रचून माझा अमृतानुभव फक्त माझ्याजवळ न ठेवता मी सर्वांना देत आहे. मी जे काही सांगितले ते सर्वठायी व सर्वाजवळ आत्मवस्तूच्या रूपाने सदैव म्हणजे सदैव प्रगटच आहे. पण त्याकडे त्यांचे लक्ष नाही. एवढेच काय ते त्यांचे आपल्याला भान नाही. मी फक्त त्याची विपरीत जाणीव नष्ट केली आहे. मी फक्त त्यांची विपरीत जाणीव नष्ट केली आहे. बाकी तर सर्व मूळचे त्यांच्याजवळ आहे ते जसे आहे तसे आहेच. चिन्मात्र देहास व नामरूपात जगात अज्ञानी जन फक्त एक जड विनाशी वस्तू समजत होते. तेथे मी त्यांना आत्मा अनात्मा विवेक सांगून सर्वत्र एकच दृढ अपरोक्षानुभव कसा आहे हे सांगितले व याला चिद्विलास कसे म्हणतात ते मी पटवून देऊन हा सिद्धानुवाद कसा आहे हे सांगून सर्व मीच आहे हा अनुभव कसा असतो याचे पूर्ण विवरण केले आहे. जिकडे तिकडे घनदाटपणे मीच मी असल्यामुळे मला कुणापासून लपता पण येत नाही आणि कुठे लपता पण येत नाही, किंवा कुणासाठी मुद्दाम प्रगट पण होता येत नाही किंवा कुणापासून दूर पण होता येत नाही. अशी पूर्ण अहमता किंवा पूर्ण ब्रह्मावस्था आम्ही आता बाळगून आहोत. आणि पूर्णांता वेडलो सैंद आम्हीच दाटलो, मा लोपलो ना प्रकटलो कोणा होनी. जोपर्यंत जीवदशा इत्यादी असते तोपर्यंत आत्मा लोपला, आत्मा प्रगटला अशी व्यर्थ भाषा असते. पण एकदा चिन्मात्र ज्ञानदृष्टीकडे स्थिरता आली की मग आपले सर्वत्र सदैव आत्मस्वरूपच अनुभवास येते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या स्थितीचे वर्णन वेदांनाही करता येत नाही. त्यामुळे त्यांनी इथे मौन धारण केलेले आहे. एवं दशोपनिषदे पुढारी न ढाळती पदे, म्हणजे 10 उपनिषदे वगैरे पण आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास पुढे पाऊल टाकण्यास धजावत नाहीत. सारांश, जगाच्या मिथ्याभासाविषयी उदासीन व उपेक्षा वृत्ती सोडून सर्व आत बाहेर एकच सच्चिदानंद रूप विलसत आहे असा दृढ पुनर्व्यतिरेक विवेक केल्यानंतर, असा गूढ पुनर्व्यतिरेक विवेक केल्यानंतर आतील निर्गुण स्वरूपावर जसे स्वाभाविक सहज प्रेम असते तसेच बाहेरील निरुपाधिक निराकार सगुण स्त्रीवरीवर आत्मवत प्रेम राहते. ते करावे लागत नाही. यालाच पराभक्ती म्हणतात, जे दृष्ट परमानंद देते. वेदांतात मुक्तीची 2 अंगे सांगितलेली आहेत.
वेदांतात मुक्तीची 2 अंगे सांगितलेली आहेत. एक आहे त्रिविध ताप दुःखांतक निवृत्ती रूपमुक्ती. एक आहे त्रिविध ताप दुःखांत निवृत्ती रूपमुक्ती आणि दुसरी आहे दुष्ट परमानंद प्राप्ती रूपमुक्ती. केवळ व्यतिरेक विवेकाने आणि योग साधनेमुळे जशी आत्माकार वृत्ती स्थिर झाली की त्या वेळपुरती दुःखाची अत्यंत निवृत्ती अनुभवायला येते, पण व्यवहारकाली किंवा व्युत्थानकाली नामरूपाच्या ठिकाणी नामरूपे ही मिथ्या ठरविल्यामुळे त्यांच्याविषयी उदासीनता किंवा उपेक्षा बुद्धी राहते. पण ही उदासीनता किंवा उपेक्षा बुद्धी चांगली वृत्ती नसल्यामुळे तिथे क्लिमिश असते व त्यामुळे शुद्ध स्वरूपात सत्वशील असा दृश्य परमानंद मिळत नाही. हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे शुद्ध स्वरूपात सत्वशील असा दृश्य परमानंद मिळत नाही. त्यामुळे वस्तुता निरुपाधिक बाह्य निराकार असलेल्या नामरूपात्मक गूढ अशा सगुण श्रीहरीच्या ठिकाणी आत्मवत प्रेम राहत नाही. पण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाहेरच्या नामरूपाचे स्वरूप हे निरुपाधिक निराकार असे गूढ सगुण श्री हरिरूप असल्यामुळे ते पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे असे पुनर्व्यतिरेकानंतर ठरल्यावर ते परब्रह्मावरून निराळे स्वतंत्र वेगळे असे वाटतच नाही. या ठिकाणी एका अकुट सच्चिदानंद रूपाचा आत्मवत दृढ अपरोक्ष अनुभव येत राहतो व असलेपणाविषयी जशी आपली सर्वांची प्रिय बुद्धी असते ती पण या बाह्य नामरूपात्मकाविषयी तशीच कायम राहते व तिथे उपेक्षा वृत्ती किंवा उदासीनता वृत्ती ही राहत नाही आणि नामरूपाशी अशा प्रकारे व्यवहारकाली पण दृश्य परमानंद अखंड राहतो. याच दृष्ट परमानंदाला उद्देशून श्री एकनाथ महाराज म्हणतात, ऐसा सांडोनी सोहळा कोण लावोनी बैसे डोळा. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योग निद्रा न मोडे अकर्तेपणा खळू न पुढे परी महाभूतांची दळवाडे उभारली भरे अशी परमात्म तत्वाची निर्विकल्प स्थिती आहे. कारण त्यांच्या दृष्टीने जग होय जाये तो शुद्धी नेणे किंवा साक्षी ठेवून टाके येरी गोष्ट कायसी. म्हणजे एवढे मोठे जगत उत्पन्न होऊनही परमेश्वराची निर्विकल्प निरुपाधिक स्थिती थोडी सुद्धा बिघडत नाही. ही स्थिती जेव्हा आपण अनुभवतो तेव्हाच त्याला अमृतानुभव असे म्हणतात. ही स्थिती जेव्हा आपण अनुभवतो तेव्हाच त्याला अमृतानुभव असे म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संतांना हाच उघड ब्रह्मानंद भोगता यावा म्हणून मी हे स्वानुभवांनी भरलेले ताट तुम्हा समोर मांडले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संतांना हा उघड दृश्य ब्रह्मानंद भोगता यावा म्हणून मी हे स्वानुभवांनी भरलेले ताट तुम्हा संतापुढे मांडले आहे. चंद्राला कला असतात ही आपली लौकिक दृष्टी आहे, पण सूर्याच्या नित्य ज्ञान दृष्टीमुळे चंद्राला कला आहेत असे आपण म्हणू शकतो काय? प्रियपतीच्या समागम सुखात तरुणीचे तारुण्य अंगात मावत नाही म्हणून काय ते इतर वेळी नसतेच काय? इतर वेळी पण ते जसेच्या तसेच असते, फक्त त्याला आव्हान मिळालेले नसते. हाच काय तो फरक. झाडे फळाफुलांनी बहरून येतात तेव्हा त्यांना अदृश्य वसंत ऋतूच कारणीभूत असतो ना. तात्पर्य अशा गूढ स्वानुभूतीचा ज्यांनी स्वाद घेतला आहे तो स्वानुभूतीचा आनंद त्यांच्यात मूळचाच होता. अशांना आता पूर्ण ब्रह्मा वाचून दुसरे काहीही दिसत नाही. कोणतेही पाणी गंगेला मिळताच ते पाणी गंगा स्वरूप होते, म्हणजे गंगाच होते. परिसाचा स्पर्श होताच कोणताही पितळ लोखंड इत्यादी धातू हा सुवर्ण म्हणूनच होतो. त्याप्रमाणे या अमृतानुभवातील अक्षरांच्या गाव्याला
जो कवटाळेल तो त्याच क्षणी आपल्या चिन्मात्मस्वरूपाला भेटेल यात शंका नाही. त्याच्याशी तद्रूप होईल व सर्वत्र एक म्हणजे आत निर्गुण स्वरूपाचा आणि बाहेर गूढ अशा सगुण श्रीहरीचा अनुभव येऊन आपण असणाऱ्याच्या आतील आनंदाप्रमाणे बाहेर पण सगुण श्रीहरीच्या अनुभवाप्रमाणे तोच आनंद होईल. यालाच पूर्ण ब्रह्मानुभव असे म्हणतात. आणि सर्व विश्व जणू हा आनंद सोहळा एखाद्या सणाप्रमाणे निरंतर आणि निरंतर भोगत आहे असे वाटेल. पण या भोगण्यात कुठल्याही भोक्तृत्वाची बाधा नाही, कारण तिथे अहंकार नाही. इथेच पुनर्व्यतिरेकाची प्रक्रिया पूर्णत्वात गेली असे म्हणावे लागेल. नमस्कार. हा शेवटचा भाग होता आणि जे काही वेडवाकडं शब्दाच्या उच्चारात चुकीचं थोडं इकडे तिकडे झालेलं हे सर्वांनी तुम्ही उदार अंतःकरणाने सहन करून घ्या. तसा वेदांतातील पारिभाषिक शब्दाचा अर्थ जर माहीत नसेल तर हे सगळं समजायला कठीण आहे. पण 2-4 वेळा वाचून आणि मूळ ग्रंथ वाचून जर यात आपण गोडी दाखवली तर याचा आनंद निश्चित होईल. नमस्कार.